ही भाजी आपली मित्रांनो पहा पीठ आपलं तळून काय रे मळून झालेलं आहे. भाऊने बगर हात धुतलेले गोळे तयार केले. तर मित्रांनो आपल्या बाट्या तयार झाल्या. तिकडे आपली भाजी व्हायला आली. ही पहा माणूस काहीतरी हातात घेऊन थांबलाय. दाखव रे काय तस करू नकोस. मित्रांनो पुन्हा तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत. तर मित्रांनो आम्ही आलो होतो शेतामध्ये बट्ट्याची पार्टी करण्यासाठी. इकडे पार्टीची तयारी चालू. तर चला तुम्हाला दाखवतो न कुठं थांबता हे करता. तर चला लागणार नाही आपलं पीठ. तर मित्रांनो पहा इथं बिस्किट चुरायला लागलो आम्ही. त्यानंतर एवढे पीठ टाकायचं त्याच्यामध्ये मिक्स करायचं. तिकडं पहा आपल्या गवऱ्या तयार व्हायला लागल्यात. तिकडं बट्ट्यात तेच. तिकडं पहा आपलं साहित्य सगळं. हा आपला बाळू, हा आपला बंटी आणि आपला काटेश. तर मित्रांनो हे पहा हे करायला लागलं तयार. आपण यांच्या म्हणजे फर्स्ट टाइमच आलो तर आपण बाहेर, नाही तर आपल्याला बाहेरची सवय होती. जाऊ द्या. तर व्हिडिओ लवकरच खूप भारी होणार आहे. व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरुवात करू. मित्रांनो पहा पीठ आपलं तळून काय रे मळून झालेलं आहे. आता इकडे या बट्ट्याला आग लावायची. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण चांगल्या प्रकारे. थोडे शॉर्ट क्लिप होणार आहेत आपल्या याच्यामध्ये. तर मित्रांनो तुम्ही आर्जिक्स करून घ्या. हे पहा एकदा शेत पाहून घ्या आपल्या बंटी भाऊचं. हे पहा. तर चला सुरू करूया. मित्रांनो हा पहा आपल्या भावानी गोळे तयार केलेत न हात धुतात. हे पहा आपला भाऊ बाळा भाऊ, आपला पाळीकराव आणि आपला ज्ञानेश झाडे आणि आपला उमेश गणकवाड. हे पहा उमेश भाऊचे किती कष्ट चालले सध्या. उमेश भाऊचे कष्ट पहा किती चालले सध्या. एक दास इकडे बघ ना. तुझ्या गर्लफ्रेंडला काहीतरी संदेश द्यायचा तू, मार्गदर्शन दे. या ठिकाणी सर्व आम्ही मित्र कंपनी या ठिकाणी विशाल भैया पाईकराव यांच्या शेतामध्ये पार्टीसाठी आलेलो आहोत. हा विशाल भैया. आणि अतिशय आनंद लुटलेला आहे. आम्ही इथे आलो त्यावेळेस आम्हाला रस्त्यातच येताना मोहोळ दिसला. या अवलादीने त्या मोहळाला दगड हाणला. मध खाली पडला होता. परंतु विकास भाईने तो मध वाया जाऊ दिला नाही. तो पूर्ण मध परत आम्ही येचून घेतला आणि झाडाला राहिलेला काढून घेतला आणि तो खाल्ला. ऍक्च्युली यांनी दगड हाणला त्या मोहळावर. माझ्या हातात ती असताना कुठ लागला मला काटा घुसला आहे इथे. आता हात माझे भरले आहेत. याचे दात कसे होते दाखव. विशाल भैया अतिशय असतात तोंडात जसं की बट्टी घातल्यावाने. आणि हा बळ भाऊ आपला उमेश भाई. हे आहेत उमेश भैया. यांनी ऍक्च्युली टाळ आणला चोरून. हा बघा शेतातला रानमेवा चोरून आणलेला आहे. विशालजीच्या अंकल विरोध करत होते टाळा आणण्यासाठी, परंतु त्यांनी चोरून आणला. झोपून गेले टाळामध्ये आणि आणला. पहिला विषय यांचा. ते एकदा गोळे करून त्यांनी पुरत ते डबल हात मारत आहेत त्याच्यावर. नाही म्हणू शकत. तर मित्रांनो पहा आता तयारी व्हायला लागली. लवकरच आपण आता हे काय म्हणते त्याला काय होईल तयारी नाही गावऱ्याच काय होईल. शेण तयार व्हायला लागलं. आर पाडा लागला आरामध्ये. मग नंतर बट्ट्या टाकायच्या. शेणातल्या बट्ट्या आम्ही खाणार आहोत. भाऊ हे काढ घ्या थोडं. हे शेण घ्या. खरंच राव पातळ झालं. काय नाही होत. मित्रांनो हे पहा आपले सर्व मित्रजण आहेत का ते बट्ट्या टाकायला लागलेत जाळामध्ये. काय म्हणते रे त्याला? आकटी मध्ये टाकायला लागले. होय युट्यूब वर टाकायचं ना आपल्याला. कोकण आहे. लय मोठे झाले रे. जास्त झाले जास्त. अजून मी मोठाले गोळे काढून फेक 2-3. नाही मोठ्याला नाही केले ते. काढायचं असं कर ना. हवा हान बरं. अर्ध घट केलीच नाही. परत येणार काय झालं. तर मित्रांनो आपल्या बाट्या तयार झाल्या. तिकडे आपली भाजी व्हायला आली. हे पहा माणूस काहीतरी हातात घेऊन थांबलाय. दाखव रे काय तस करू नकोस. पाणी घे केलं. तर मित्रांनो हे पहा आमच्या बट्ट्या वगैरे बनवणं झालं. हे पहा कशा झाल्यात कशा प्रकारे. हे पहा कसं घ्यायला आपला खोबळेश. आणि हे पहा सगळे पहा
चूर्ण चालू आहे चूर्ण चालू इथं बाळ भाऊचं हे पण वाटतं ही भाजी आपली. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे झाली आमची पार्टी. व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. भेटू. बाय बाय. लव्ह यू.